आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। गुरु पूर्णिमा के अवसर पर ठाणे के घनेकर नाट्यगृह में आयोजित 13वें अर्पण बांसुरी संगीत समारोह में पद्म विभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया का भावपूर्ण पाद पूजन समारोह आयोजित किया गया। इस अवसर पर बोलते हुए पंडित चौरसिया ने कहा, वृंदावन और हरिद्वार एक दूसरे से अलग नहीं हैं। यहाँ के सैकड़ों बांसुरी वादकों में गुरु के प्रति समर्पण और निष्ठा ही सच्ची भारतीय संगीत परंपरा की पहचान है। इस अवसर पर ठाणे नगर निगम के अतिरिक्त आयुक्त संदीप मालवी उपस्थित थे। गुरुकुल प्रतिष्ठान द्वारा आयोजित इस कार्यक्रम में पंडित विवेक सोनार के 175 शिष्यों ने सामूहिक बांसुरी वादन प्रस्तुत किया। इस प्रदर्शन में 5 वर्ष से लेकर 80 वर्ष तक की आयु के शिष्यों ने भाग लिया। उन्होंने बांसुरी पर विभिन्न रागों पर आधारित हिंदी गीत, भक्ति गीत और भावपूर्ण गीत प्रस्तुत किए। बच्चों का गीत आसावा सुंदर चॉकलेटा बांग्ला श्रोताओं को विशेष रूप से पसंद आया। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। पद्म विभूषण पंडित हरिप्रसाद जी चौरसिया। असा सहवास आपल्याला गुरूंचा लाभतो। सोन्याचा कळस आज रंगमंचावर विराजमान आहे। यानंतर मी पूर्ण केलेले असे शिष्य, त्यांचा एक छानसा व्हिडिओ आपण पाहिला। तसेच काही चिरतरुण शिष्य विवेकजींचे आता आपल्या समोर आपलं बासरी वादन सादर करणार आहेत। सहभागी कलाकार आहेत अनिल पाटील। संगीत मला संगीत आवडतं, पण मी त्याच्यावर भाष्य करण्यात नक्कीच मोठा नाही। त्यामुळे दरवेळेला वेळ मला अशा अडचणीचं काम करायला भाग पडतो। परंतु मला आनंद आहे की आता सध्या मी ह्या संस्थेचा एक सल्लागार असल्यामुळे मला तेवढ्याच आनंदाने किंवा अधिकाराने पण बोलण्याची आता संधी आहे। त्याच्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो की गुरुकुलचा मी एक सल्लागार आहे, विश्वस्त आहे आणि गेले अनेक वर्षे म्हणजे गुरुकुलावर प्रेम करतो, संगीतावर प्रेम करतो आणि खास करून बासरीशी म्हणजे गेली अनेक वर्षे म्हणजे वेग ज्यापासून बासरी वाजवायला सुरुवात केली मुंबईत आल्यापासून त्यापासून त्या क्षणापासून आम्ही एकत्र आहोत, चांगले मित्र आहोत। त्यामुळे नक्कीच ह्या अर्पण ह्या कार्यक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा।
का गुरुपौर्णिमेचा हा आगळा वेगळा उत्सव किंवा सोहळा कशा पद्धतीने साजरा केला जाऊ शकतो, गुरुला कशा पद्धतीने मानवंदना दिली जाऊ शकते, गुरुपूजन कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं त्याचा आदर्श पाठ विवेकने गेली 13 वर्षे घालून दिलेला आहे. केवळ संगीत क्षेत्रासाठीच नाही तर सर्व क्षेत्रासाठी हा आदर्श पाठ लागू होऊ शकतो असं माझं स्वतःचं मत आहे. त्यामुळे मी विवेक सोनार खरं तर तो खूप मोठा आहे, परंतु आम्ही मित्र असल्यामुळे त्याला विवेक म्हणून बोलवतो. आज संगीत क्षेत्रात त्याचं आदरानं त्यांचं नाव घेतलं जातं आणि पण मला अभिमान आहे, तो माझा मित्र आहे. त्यामुळे विवेक आणि गुरुकुलला, गुरुकुलच्या सर्व सदस्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. गुरुकुल अजून मोठं व्हावं, अजून वाढावं, त्याचा हा त्याचा वेलू हा खरंच बासरी म्हणजे बांबूशी निगडीत आहे. बांबू कशा पद्धतीने व्यापून टाकतो सगळ्यांना आणि बांबू म्हणजे आता माननीय उपमुख्यमंत्र्यांनी बांबूची लागवडसाठी खूप हे केलं. कारण बांबू हा सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारा हा असा वृक्ष आहे. त्याच्यामुळे बासरी त्या वृक्षापासून बनवते. त्यामुळे बासरी वाजणं हा खरोखरच आपल्या सगळ्यांचा ऑक्सिजन बनावा अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो. इथेच थांबतो. परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय हिंद. जास्त समाधानी ग्राहक आतापर्यंत त्यांनी कमवलेले आहेत आणि विशेष म्हणजे सौ रुपाली तेलवणे या पंडित विवेक सोनार यांच्या शिष्या देखील आहेत. 10 वर्षांपासून 15हून अधिक वर्ष गुरुकुल प्रतिष्ठानला त्यांचा सहकार्य आहे, पाठिंबा आहे. त्याचबरोबर सन्मानपत्र देऊन हे आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. मैं पंडित जी से